नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सकाळी अंघोळ केल्यानंतर ताबडतोब बेंबीला म्हणजेच नाभीला लावा ही एक वस्तू. इतका पैसा येईल, स्वामी समर्थ महाराजांची कृपा होईल, माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहील. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा वस्तूबद्दल माहिती देणार आहोत जी तुम्हाला सकाळी अंघोळ केल्यानंतर लगेचच तुमच्या नाभीला म्हणजेच बेंबीला लावायची आहे. ही वस्तू नाभीला लावल्यानंतर तुम्हाला घरामध्ये, समाजामध्ये मानसन्मान मिळू लागेल, तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल आणि एवढेच नाही तर पैसा, वैभव, ऐश्वर्य आणि माता लक्ष्मीशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टीसुद्धा प्राप्त होऊ लागतील. मित्रांनो, त्यामुळेच आपल्याला मानसन्मानाची प्राप्ती होण्यासाठी आणि घरात धनवृद्धी होण्यासाठी आपण अंघोळीनंतर हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो, आज आपण ज्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, हा उपाय केल्यानंतर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह अत्यंत मजबूत बनतो आणि तो धनाशी संबंधित आहे. मित्रांनो, तसेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असतो आणि उच्च स्थानी असतो, त्या व्यक्तीच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग सातत्याने निर्माण होत असतात. मित्रांनो, जी वस्तू आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर ताबडतोब नाभीला लावणार आहोत, या वस्तूमध्ये जी तत्व आहेत ती केवळ गुरुलाच मजबूत बनवतात असे नव्हे, तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र देखील मजबूत होतो. मित्रांनो, चंद्राचं महात्म्य असं आहे की ज्या व्यक्तीचा चंद्र मजबूत असेल, उच्च स्थानी असेल आणि शुभफळ प्रदान करत असेल, तर त्या व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभते आणि त्याचे मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. कधी कधी आपण पाहतो की समोरची व्यक्ती अनेकदा आपला अपमान करते, आपल्याला काहीही बोलते आणि मग आपण आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही, आपण रागवतो, क्रोध करतो. मित्रांनो, मग चुकीचे निर्णय घेतले जातात, संबंध बिघडतात, नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. समोरच्या व्यक्तीने केलेल्या अपमानाचा बदला कसा घ्यावा, केवळ याचाच आपण सातत्याने विचार करतो आणि आपला टाईम वाया घालवतो. मित्रांनो, आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर ही एक गोष्ट जर दररोज नित्यनियमाने आपल्या नाभीला लावली तर कोणतीही व्यक्ती आपला अपमान करणार नाही आणि जर आपला अपमान केलाच तर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे सुद्धा आपल्या बुद्धीने नक्की त्यावर उत्तर शोधता येईल. मित्रांनो, हा उपाय चंद्राला मजबूत करतो आणि तो योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत करतो. कोणत्या वेळी काय बोलावं, कोणते निर्णय घ्यावेत याबद्दल आपण अत्यंत प्रभावशाली अशा प्रकारे व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो. मित्रांनो, हा उपाय शुक्र ग्रहाला सुद्धा मजबूत बनवतो. आलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी थोडक्यात या मानवी जीवनात जे जे उपलब्ध आहे, त्या भौतिक सुविधा आहेत, त्या सुखांचा उपभोग घ्यायचा आहे, तर मग शुक्र मजबूत असावा लागतो. मित्रांनो, अनेकांच्या जीवनात प्रचंड पैसा आहे, धन आहे, मात्र त्यांना त्या पैशाचा उपयोग होत नाही. थोडक्यात समोर पान वाढलेले आहे, मात्र खाता येत नाही, अशी अवस्था आहे. तर मित्रांनो, हा उपाय आलेल्या पैशांचा उपयोग करून घेण्यासाठी सुद्धा खूप सहकार्य करेल. मित्रांनो, यात आलेला पैसा वापरून आपण सुखी संपन्न जीवन जगू शकाल. हा उपाय करताना एक अत्यंत महत्त्वाची काळजी नक्की घ्या की प्रत्येक वेळी सांगतो की उपायाची गुप्तता हे फार महत्त्वाचं आहे आणि बेंबीचा संदर्भ आहे. मित्रांनो, आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा त्या बाळाची नाळ त्याला जोडलेली असते. मित्रांनो, थोडक्यात इथूनच आपल्याला मातेकडून, आईकडून सर्व प्रकारचे गुणधर्म आहेत, जे जे काही आहे ते सर्व जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्या नाभीमार्फत प्राप्त होत असतात. मित्रांनो, या उपायासाठी एका वाटीमध्ये थोडे पाणी घ्यावे, त्यामध्ये 2-3 चिमूट हळद टाकावी, हळकुंड घासून हळकुंड उगाळून तयार केलेली असावी, याची काळजी घ्या. मित्रांनो, बाजारामध्ये रेडीमेड हळदी मिळतात आणि ती हळद रसायन मिश्रित असते आणि त्यामुळं ती वापरणं आपल्यासाठी योग्य नाही. पण जर तुमच्याकडे हळकुंड आणून त्यापासून आपण हळद तयार करू शकता. मित्रांनो, 2-3 चिमूट हळद आपण पाण्यामध्ये किंवा तुपामध्ये टाकून हळदीचा लेप आपल्या बेंबीला लावा. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप मानसिक शांतता येईल. खूप मानसिक त्रास होतो अशा लोकांनी पाण्याचा वापर करा. मित्रांनो, ज्यांच्या जीवनात गरिबी आहे, दरिद्र आहे, ज्यांना धनाचा उपभोग घ्यायचा आहे, त्यांनी तुपाचा वापर करा किंवा आलटून पालटून याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. मित्रांनो, सर्व प्रकारचे फायदे आपणास यामुळे नक्की प्राप्त होतील. मात्र या उपायाची वाच्यता कुठेही करू नका, विशेष करून अशा लोकांजवळ जे लोक तुम्हाला आनंदी पाहू शकत नाहीत. मित्रांनो, ज्यांना तुमचा आनंद बघवत नाही आणि अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. मित्रांनो, नक्की करून पहा. तर कसा वाटला व्हिडिओ
ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.